नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. वयात आलेला लेक आणि बाप या दोघांमध्ये अनेक घरातून आपण संघर्ष बघतो. शाब्दिक चकमकी बाप लेकात उडतात, वाद होतात, मतभिन्नता असते, एकवाक्यता नसते. दोघांचे विचार वयानुपरत्वे, अनुभवातून, शिक्षणातून भिन्न असतात. त्यामुळे संघर्ष अनेकदा वाढत जातो. विशेषतः बाप आणि लेक जर एकाच व्यवसायात किंवा प्रोफेशनमध्ये जर असतील, एकत्र उठत बसत असतील, तर संघर्ष असताना त्यांना काम करणं कठीण जातं. त्यातून कित्येक कुटुंब त्यांच्या प्रोफेशन किंवा व्यवसायामध्ये उद्ध्वस्त झालेले आपण बघतो. माझा लेक पत्रकारितेत आहे. विक्रांत जेव्हा पत्रकारितेत आला तेव्हा माझा दांडगा अनुभव आणि तो उच्च शिक्षित. आमच्यातही सुरुवातीला खटके उडायचे, वाद व्हायचे, संघर्ष व्हायचा, मतभिन्नता होती, विचारभिन्नता होती. पण एक चांगलं होतं की आमच्यात वाद झाले तरी नेमकी चूक कोणाची त्यावर तो आणि मी दोघंही स्वतंत्रपणे विचार करत बसू आणि त्यातून ज्याची चूक तो 2 पावलं मागे येत असे. त्यामुळे ते नातं अधिक घट्ट होत गेलं आणि त्याचा अर्थातच फायदा आमच्या व्यवसायात किंवा प्रोफेशनमध्ये झाला. मला तर अनेकदा त्या संघर्षांच्या दिवसामध्ये अमिताभ आणि दिलीप कुमारचा शक्ती सिनेमा आठवायचा आणि आजही या संघर्षाची आठवण झाली ती त्या डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे. नाही म्हणायला जेव्हा एकनाथ शिंदे सत्तेत आले, त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि उच्च शिक्षित डॉक्टर श्रीकांत हे देखील नेमके राजकारणात आले, खासदार झाले, त्या दोघातही नाही म्हणायला मतभिन्नता होती, विचारभिन्नता होती, विचार करण्याची भिन्न प्रवृत्ती होती. त्यामुळे नाही म्हणाला त्यांचेही आपापसात अनेकदा वाद होत असतील, खटके उडत असतील. पण जर मी याच पद्धतीनं माझ्या वडिलांशी वाद घातला तर माझंही घर मातोश्री पद्धतीनं राजकीयदृष्ट्या रस्त्यावर येईल, आमचंही मोठं नुकसान होईल. त्याशिवाय एकत्र कुटुंब तेथेही वाद जर निर्माण झाले तर त्याचे दूरगामी परिणाम होतील. हे विशेषतः श्रीकांत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हणे आपल्या वडिलांचा हात हातात घेऊन सांगितलं की यापुढे संघर्ष होणार नाही याची मी काळजी घेईल. आणि त्यानंतर झपाट्यानं या बाप लेकातलं नातं वेगळ्या पद्धतीनं लोकांना दिसायला लागलं. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर श्रीकांत यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही जी परिपक्वता राजकारणात दाखवून प्रगती केली त्याला तोड नाही, जो तो बाप से बेटा सवाई म्हणायला लागला. एकनाथजींची मुलं त्यांच्या डोळ्यात देखत गेली, ते खचले होते. पण बघा परमेश्वराची किमया किंवा कृपा कशी असते ती. डॉक्टर श्रीकांत मोठे झाले आणि त्यांच्यात एकाच वेळी 10 मुलांचं बळ आलं. डॉक्टर श्रीकांत यांची जी विचार करण्याची शक्ती किंवा काम करण्याची ताकद आहे ते बघून एकनाथजींचे डोळे नक्की दिपून जातात. मित्रांनो, हेच ते डॉक्टर श्रीकांत त्या ठाणे जिल्ह्यातनं खासदारकीला उभे राहतात, निवडून येतात. पण त्यासाठी त्यांच्या मतांसाठी एकनाथ शिंदे यांना वणवण भटकावं लागलं,
पदर पसरावा लागला, मतदारांना हात जोडावे लागले, असं कधीही घडत नाही. आजतागायत यासाठी घडलेलं नाही कारण डॉक्टर श्रीकांत हे स्वतः आपल्या लोकसभा मतदारसंघात एखाद्या आमदारासारखं सतत कायम लक्ष ठेवतात आणि विकासाच्या अनेक योजना राबवतात. त्यामुळे त्यांची स्वतःची लोकप्रियता आहे. त्यांना वडिलांचं नाव सांगून निवडणूक लढवण्याची गरज नाही. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की अनेकदा या पद्धतीच्या बापांची मुलं आपल्या बापांच्या मित्राला, कार्यकर्त्यांना, नेत्यांना अपमानित करतात, कमी लेखतात, त्यांना हिणवतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशी एकानेही कधी त्या एकनाथजींकडे श्रीकांत यांच्या बाबतीत तक्रार केलेली नाही. कारण डॉक्टर श्रीकांत यांचा त्या साऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन थेट बापाच्या पद्धतीने असतो. त्यामुळे त्यांना उलट डॉक्टर श्रीकांत यांचा उत्साह, त्यांचं सांगणं, त्यांचा सल्ला त्यावर कौतुक वाटतं. आणि मुलामुळे बापाचं नुकसान झालं, राजकीय नुकसान झालं किंवा मित्र, नातेवाईक, नेते त्यांना सोडून गेले, असं कधीही डॉक्टर श्रीकांतमुळे घडलेलं नाही. त्यामुळे या दोघांची एकत्र ताकद, त्यातून नक्कीच त्यांचं राजकीय विश्व फुलत गेलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर विशेषतः फडणवीसांवर मला बोलायला अधिक आवडेल. फडणवीसांच्या बाबतीमध्ये तर अतिशय विदारक आणि विचित्र परिस्थिती होती. पण ते आज जर गंगाधर पंत हयात असते तर त्या देवेंद्रजींना तेवढा राजकीय संघर्ष न करता अगदी सहज सत्तेत स्थान मिळालं असतं. पण देवेंद्रजींच्या अतिशय लहान वयात गंगाधर पंत देवाघरी गेले आणि देवेंद्र एकटे पडले. वयाच्या केवळ 15व्या-16व्या वर्षापासून ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचं त्या दृष्टीनं विचार करायला लागले, निर्णय घ्यायला लागले. म्हणूनच थेट 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले. पण देवेंद्र यांना कुटुंबातली कोणतीही राजकीय मदत नव्हती. किंबहुना उगाचच टीका होऊ नये म्हणून फडणवीसांनी कायम आपल्या कुटुंब सदस्यांना राजकारणापासून अलिप्त ठेवलं, दूर ठेवलं. एक मात्र छान झालं, ते हाडाचे संघ स्वयंसेवक. आणि या संघ स्वयंसेवकांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या सभोवताली जो मित्रपरिवार असतो ते सारे मोठ्या खुबीनं एकमेकांशी एकत्र कुटुंब पद्धतीनं वागत असतात. फडणवीसांनी फार वेगळं काही केलं नाही. त्यांना जरी घरातून राजकीय पाठबळ नव्हतं तरीही त्यांनी मित्र आणि स्नेह्यांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची फार मोठी फळी उभी केली. त्यातूनच शैलेश जोगळेकर सारखे मावळे त्यांना मिळाले, मित्र त्यांना येऊन मिळाले, ज्यांनी अवाढव्य त्या नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं. मित्रांनो, फडणवीस हे पुढे गेले कारण त्यांचा मित्रपरिवार आणि जीवाभावाचे कार्यकर्ते, नेते, मावळे त्यांच्या संगतीला होते. त्यांनी ते जोडले होते, जोडले आहेत. फडणवीस बाथरूमला तेवढे एकटे जातात. इतर वेळी ते सतत कोणाच्या तरी संगतीनं गप्पा मारत बसलेले असतात, काम करताना दिसतात, कार्यकर्त्यांमध्ये, मित्रांमध्ये, नेत्यांमध्ये मिसळलेले असतात. अन्यथा या देवेंद्र यांची कितीतरी विरोधक आहेत, राजकीय विरोधक आहेत. जर फडणवीस एकलकोंडे असते तर
ते कसे व्यसनाधीन आहेत, त्यांना कशी वेगवेगळी व्यसनं आहेत म्हणून ते लपून बसतात, असा देखील आरोप करायला विरोधकांनी कमी केलं नसतं. पण हा माणूस पक्का संघाचा, आणि जे संघाचे असतात त्यांच्या घरी देखील मुक्कामाला सतत कोणी ना कोणी असतं. आणि नेमकं तेच फडणवीसांच्या बाबतीत घडतं. फडणवीस एकटेच बंगल्यावर आहेत असं कधीही घडत नाही. कायम कोणीतरी संघाचा किंवा भाजपचा नेता, कार्यकर्ता, मित्रपरिवार तेथे पडीक असतात, मुक्कामाला असतात, कामानिमित्तानं येतात. त्यामुळे फडणवीस यांचा मित्रपरिवार झपाट्याने वाढत जातो. अनेकदा मित्रांशी, नेत्यांशी, सवंगड्यांशी, पक्षातल्या मंडळींशी त्यांचे मतभेद होतात. कधीतरी खडसेंसारखा अपवाद, अन्यथा अमुक एखाद्याशी जरी वादावादी झाली किंवा वैचारिक मतभेद झाले तरी कालांतरानं फडणवीस त्याच्याशी जुळवून घेतात, त्याला पुन्हा जवळ घेतात आणि आधीचं सारं विसरून पुन्हा त्याच्याशी मैत्रीचं हस्तालोंदन करतात. म्हणून फडणवीस हे मोठे आहेत आणि पुढे पुढे जात आहेत. शिंदे फडणवीसानंतर अजितदादांचा उल्लेख व्हायलाच हवा. हेच ते अजित पवार यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघातून 7व्यांदा निवडणूक लढवत आहेत. 6 वेळा ते भरभक्कम मतांनी विजयी झाले आहेत. मागल्या विधानसभेला म्हणजे 2019च्या निवडणुकीत तर ते गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा जवळपास 1,65,000 मताधिक्य घेऊन निवडून आले होते. थोडक्यात काय तर अजितदादा यांच्यावर केवळ शरद पवारांची कृपा होती म्हणून ते यशस्वी झाले असं नाही, तर 6 वेळा ते आमदार झाले, उपमुख्यमंत्री झाले, सत्तेत होते, मंत्री झाले. त्यातून त्यांनी देखील त्या बारामती विधानसभेचा मोठा विकास साधला आहे आणि कार्यकर्त्यांचा, चाहत्यांचा मोठा वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे या विधानसभेला देखील ते पुतण्या युगेंद्र पवार याच्या विरोधात 100% विजयी होतील. पुन्हा एकदा 7व्यांदा आमदार होतील. कदाचित थोडंसं मताधिक्य घटलेलं असेल, कारण थेट शरद पवार अजितदादांचा बदला घेण्यासाठी प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत. ही विधानसभा निवडणूक युगेंद्र विरुद्ध अजितदादा अशी नाही, तर अजितदादा विरुद्ध अख्खं पवार कुटुंब प्लस थेट शरद पवार आणि सुप्रिया असा तो संघर्ष आहे. तरीही अजित पवार निवडून येणार आहेत. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.